Today we have to start one more topic, that is about oscillations. Fifth topic, that is about oscillations. Today we have to start one more topic, that is about oscillations. यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायचंय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. First of which we have to see about linear simple harmonic motion. Okay. For example, suppose this one as a spring. समजा ही अशी एखादी स्प्रिंग आहे and a block is suspended at its lower end. Suppose that this one as a spring attached to a fixed rigid support with a block at its lower end. तर हा ब्लॉक ज्या ठिकाणी रेस्ट असतो त्याला म्हणतात त्याची मीन इक्विलिब्रियम पोझिशन. हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक ज्या पोझिशन मध्ये आहे या पोझिशनला म्हणतात मीन इक्विलिब्रियम पोझिशन. समजा या ब्लॉकचं जर समजा आपण या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट केलं, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, तर यावरती ऍक्ट होणारा फोर्स या डायरेक्शनला असतो. समजा आपण डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला केलं तर मग त्यावरती निर्माण होणारा फोर्स या डायरेक्शनला असतो. मीन्स इन दिस केस फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट आपण अवे फ्रॉम मीन पोझिशन करतोय तर त्यावरती निर्माण होणारा फोर्स हा टुवर्ड्स मीन पोझिशन असतो. मीन्स फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. समजा हा ब्लॉक आपण असा डिस्प्लेस करून रिलीज केला तर याची अशी एकाच लाईन मध्ये ऑसिलेशन्स होतात. हा जो ब्लॉक आहे याची ऑसिलेशन्स एकाच लाईन मध्ये होतात म्हणून त्याला म्हणतात लिनियर. Oscillations are along a line, therefore called as linear, and these oscillations repeats after equal interval of time. These oscillations repeats after equal interval of time, therefore such oscillations are called as periodic. Linear means along a line. Periodic means these oscillations repeats after equal interval of time. In this case, magnitude of force, हित निर्माण होणारा फोर्स हा कशावरती डिपेंड असतो तर या डिस्प्लेसमेंट वरती. जेवढं तुम्ही जास्त डिस्प्लेसमेंट कराल तेवढा जास्त फोर्स निर्माण होतो. मीन्स फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. ज्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स असतो म्हणून या ठिकाणी मायनस साइन घ्यायचं. दिस मायनस साइन इंडिकेट दॅट, दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. Such a motion is called as linear simple harmonic motion. Definition तयार करतोय आपण. What is linear simple harmonic motion? Definition बघा. A linear periodic motion of body. A linear periodic motion of a body in which force is always directed towards mean position. Force is always directed towards mean position and magnitude of force is directly proportional to
इट्स लिनियर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. म्हणजे इथं निर्माण होणारा फोर्स हा कशावरती अवलंबून असतो? डिस्प्लेसमेंट वरती. सच अ मोशन इज कॉल्ड ॲज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन आपण तयार करतोय. व्हॉट इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? अ लिनियर periodic motion of body, a linear periodic motion of body in which force is always directed towards mean position and magnitude of force is directly proportional to its linear displacement from mean position. Such a motion is called as linear simple harmonic motion. Definition परत एकदा सांगतोय. व्हॉट इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ बॉडी. अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ बॉडी इज डिफाइंड ॲज अ लिनियर पिरियडिक मोशन ऑफ बॉडी in which force is always directed towards mean position and magnitude of force is directly proportional to its linear displacement from mean position. This is about linear simple harmonic motion. आता आपण काय करतोय तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करतोय. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन काय केली आपण? व्हॉट इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन is defined as a linear periodic motion of body in which force is always directed towards mean position and magnitude of force is directly proportional to its linear displacement from mean position. Okay. आता आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करतोय. consider a linear simple harmonic motion of body. आपण एक मोशन कन्सिडर करतोय. Consider a linear simple harmonic motion of body. Let x displacement of body from mean equilibrium position, F force acting on body, x linear displacement of body from mean position, F force acting on that body, then by definition of linear simple harmonic motion, force F is directly proportional to minus x. To remove this proportional sign, we have to take constant, that is F is equal to minus kx. Suppose this is equation number 1, where k is constant. That constant is called as force constant. हा जो कॉन्स्टंट आहे k, ह्या कॉन्स्टंटला काय म्हणतात? फोर्स कॉन्स्टंट. हा जो फोर्स आहे हा आपण डेफिनेशन वापरून तयार केला. दिस निगेटिव्ह साइन शोज दॅट force is always directed towards mean position. Now, if suppose m mass of body, या बॉडीचं मास d2x by dt square, that is linear acceleration. m mass of body d2x by dt square, that is linear acceleration. Then by Newton's law of motion, force acting on body, that is force is equal to
mass into acceleration d2x by dt square. आपला स्टँडर्ड फॉर्म्युला फोर्स न्यूटन्स लॉ. व्हॉट इज न्यूटन्स लॉ? फोर्स इज इक्वल टू मास into linear acceleration. Suppose this is equation number 2. हा जो फोर्स आहे हा फोर्स आपण डेफिनेशन वापरून तयार केला आणि हाच फोर्स आपण न्यूटन्स लॉ अप्लाय करून केला. हे दोन्ही फोर्सेस एकाच बॉडीवरती आहेत. हे दोन्ही फोर्सेस एकाच बॉडीवरती आहेत. याचा अर्थ हा फोर्स आणि हा फोर्स इक्वल असला पाहिजे. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2, this force is equal to this force, that is m into d2x by dt square is equal to minus kx. हा फोर्स इज इक्वल टू हा फोर्स. हे दोन्ही फोर्सेस एकाच बॉडीवरती आहेत. याचा अर्थ हा फोर्स आणि हा फोर्स इक्वल असला पाहिजे. आता एम ला इथं खाली या. देअरफॉर d2x by dt square is equal to minus k by m into x. हा जो एम आहे तो इथं खाली आणला. आता आपण काय करतोय, हा जो के बाय एम आहे पुट के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, that is angular velocity, and therefore above equation becomes d2x by dt square is equal to minus omega square x, and therefore d2x by dt square plus omega square x is equal to 0. This is differential equation of linear simple harmonic motion. ह्याला काय म्हणतात? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. कसं बनवलं बघा. सुरुवातीला आपण काय केलं, एक लिनियर एसएचएम कन्सिडर केलं. डेफिनेशन वापरून पहिला फोर्स तयार केला. न्यूटन्स लॉ वापरून दुसरा फोर्स तयार केला. हे दोन्ही फोर्सेस एकाच बॉडीवरती आहेत. याचा अर्थ हा फोर्स आणि हा फोर्स इक्वल घेतला. एम ला इथं खाली घेतलं. पुट के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, देअरफॉर लाईक दिस. मायनस आहे ते इथं प्लस करा. दिस इज differential equation of linear simple harmonic motion. ओके. याच्या थोडं पुढे जाऊन आता आपला क्वेश्चन असा आहे, by using differential equation of SHM, expressions for acceleration, velocity and displacement. आता आपला क्वेश्चन असा आहे, बाय युजिंग डिफरन्शियल इक्वेशन, म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन उपयोगात आणून हे डिफरन्शियल इक्वेशन कन्सिडर करून आपल्याला काय करायचंय, एक्सप्रेशन्स फॉर ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आता आपण तयार करतोय. 3 मार्काला वगैरे क्वेश्चन्स असा विचारतात. काय क्वेश्चन आहे आपला, बाय युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम ऑब्टेन अँड एक्सप्रेशन्स फॉर ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. ओके. आता काय करायचं, सुरुवातीला आपण डिफरन्शियल इक्वेशन कन्सिडर करतोय, म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन कन्सिडर करतोय. नेहमी लक्षात ठेवायचं, कोणतं इक्वेशन घेत असताना त्यामध्ये असणाऱ्या टर्म पहिले विचारात घ्यायच्या. ह्यामध्ये कोणकोणत्या टर्म आलेत, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी, एक्स डिस्प्लेसमेंट. ओके, पहिले ते कन्सिडर करायचं.
consider linear simple harmonic motion of body. Consider a linear simple harmonic motion of body. Let x displacement of body from mean position, omega angular velocity of HHM, x displacement of body from mean position, omega angular velocity of HHM, then differential equation of HHM. Differential equation काय आहे आपलं? d2x by dt square plus omega square x is equal to 0. आता काय केलं आपण? हे डिफरन्शियल इक्वेशन कन्सिडर केलं. आतापर्यंत आपण हे डिफरन्शियल इक्वेशन डायरेक्ट कन्सिडर केलं. आता याच्या आधारे आपल्याला ही एक्सप्रेशन्स तयार करायचे आहेत. पहिलं एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन. पहिलं आपण तयार करतोय एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन. ओके. आता या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ही जी टर्म आहे ही टर्म काय आहे? ऍक्सेलरेशनच आहे. फ्रॉम इक्वेशन 1 this d2x by dt square is equal to minus omega square x. इथं काय केलं आपण? हे जे प्लस होतं ते तिकडं मायनस केलं आणि हाच भाग काय दर्शवतो? ऍक्सेलरेशन. and therefore acceleration a is equal to minus omega square x. This is an expression for acceleration of a body performing HHM. हे झालं ऍक्सेलरेशन. आता पहा आपल्याला हे ऍक्सेलरेशन मॅक्सिमम आणि मिनिमम ठरवायचंय. At mean position displacement is 0 and therefore acceleration a is also equal to 0. Mean position ला displacement 0 and therefore acceleration is also 0. At extreme position displacement is maximum and maximum displacement from mean position is called as amplitude A. हे ऍक्सेलरेशन आहे आणि ही amplitude आहे. At extreme position displacement is maximum and such a maximum displacement is called as amplitude. Therefore at x is equal to a, acceleration becomes a is equal to a omega square and this is called as maximum acceleration and therefore maximum acceleration a max is equal to a omega square. maximum acceleration किती आहे? a omega square. ओके. acceleration minus omega square x. Negative sign shows that acceleration is directed towards mean position. Displacement च्या opposite means directed towards mean position. Thus acceleration in linear simple harmonic motion is directly proportional to displacement and directed towards mean position. ओके. आता आपण पाहतोय एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. दुसरं एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. आपल्याजवळ ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बट ऍक्सेलरेशन इज नथिंग बट dv by dt
What is acceleration? Time rate of change of velocity. Acceleration, time rate of change of velocity. Therefore dv by dt is equal to minus omega square x. आता आपण काय करतो, थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. कशी करतोय पाय इथं. Therefore dv by dx into dx by dt म्हणजेच dx बाय dt ने मल्टिप्लाय करून डिवाइड केलं. इथं dv बाय dt आहेच, फक्त ऍडजस्टमेंट काय केली, dx ने मल्टिप्लाय करून dx ने डिवाइड केलं, विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. जस्ट थोडीशी ऍडजस्टमेंट. काय ऍडजस्टमेंट केली, तर dx ने मल्टिप्लाय करून dx ने डिवाइड केलं. आता हा जो भाग आहे, हा भाग काय दर्शवतो मग, टाइम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी. अँड देअरफॉर phi into dv by dx is equal to minus omega square x. या इक्वेशन मध्ये बघा, dv by dx by dt म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तेच इक्वेशन आता आपण इथं घेतोय. ओके, मग आता बघा, ह्या dx ला इथं मल्टिप्लाय करतोय. देअरफॉर phi into dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. हा dx इथं मल्टिप्लाय झाला. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स, we get integration of phi into dv is equal to integration of minus omega square x into dx. या बाजूला इंटिग्रेशन घेतलं, तसंच या बाजूला पण इंटिग्रेशन घेतलं. इथं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू phi पॉवर 1 आहे. मग इंटिग्रेशनचा रूल, पॉवर 1 ने वाढवायची, तीच पॉवर खाली घ्यायची. पॉवर 1 आहे, 1 प्लस 1 2, त्यालाच खाली घ्या, म्हणजेच इंटिग्रेशन झालं phi स्क्वेअर बाय 2. कसं आलं v स्क्वेअर बाय 2, इंटिग्रेशनचा रूल आहे, पॉवर 1 न वाढवून तीच पॉवर खाली घ्यायची. इथं पॉवर 1, 1 न वाढवलं 2, म्हणजे v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू, इथं मायनस ओमेगा हा कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर. इथं x ची पॉवर 1, पॉवर 1 न वाढवा, तीच पॉवर खाली घ्या, x स्क्वेअर बाय 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. कोणतं इंटिग्रेशन तयार करत असताना आपल्याला इंटिग्रेशन कॉन्स्टंट घ्यायलाच लागतो, तर तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे समजा c. म्हणजे इंटिग्रेशन काय झालं याचं, v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट x रेस टू 1 आहे, त्याचं इंटिग्रेशन x रेस टू 2 बाय 2 प्लस c. हा जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे, आता आपल्याला त्याची व्हॅल्यू तयार करायची. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन that is at x is equal to a, phi is equal to 0. Extreme position means at maximum displacement velocity becomes 0. समजा एखादी बॉडी जर समजा आपण व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केली, तर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट सर्वात वरती गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी 0 असते. तसं इथं पण आहे, जर बॉडीचं डिस्प्लेसमेंट आपण मॅक्सिमम केलं तर त्या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला व्हेलॉसिटी 0 असते. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी 0. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, वी गेट v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू, सॉरी इथं v ची व्हॅल्यू 0, म्हणजे हे टोटल झालं 0 इज इक्वल टू मायनस
ओमेगा स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे ठेवतोय. फी ची व्हॅल्यू 0 त्यामुळे हे टोटल झालं 0. इथं एक्स इज इक्वल टू ए म्हणजेच मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी. हे मायनस आहे ते इथं प्लस करा. देअरफॉर सी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. मिळालेला सी आता आपण इथं ठेवतोय. देअरफॉर फी स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. सी ची व्हॅल्यू या इक्वेशन वरून ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. काय केलं आपण या ठिकाणी सी ची व्हॅल्यू ठेवतोय. याला हे कॅन्सल केलं. राहिलं काय शिल्लक फी स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोघातून ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. and therefore phi is equal to omega root a square minus x square. This is an expression for velocity of particle performing SHM. What is velocity? Omega root a square minus x square. मग आता मॅक्सिमम व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी इथं पण at mean position displacement x is equal to 0. मग इथं 0 घेतलं तर राहिलं a स्क्वेअर त्याचं रूट a इंटू ओमेगा म्हणजेच a ओमेगा मीन्स व्हेलॉसिटी इज इक्वल टू a ओमेगा. परत बघा काय केलं. ॲट मीन पोझिशन x इज इक्वल टू 0. जर हे 0 झालं तर राहिलं रूट ए स्क्वेअर. मग ए स्क्वेअरचं रूट काढलं तर a इंटू ओमेगा म्हणजे a ओमेगा. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल टू a. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड. मग x ची व्हॅल्यू a पुट केली तर a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 मीन्स व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी 0. At mean position velocity a omega. Therefore this velocity is called as maximum velocity. म्हणजे आपला मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय झाला a ओमेगा. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. काय फॉर्म्युला बनवला फी इज इक्वल टू ओमेगा रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके हे झालं व्हेलॉसिटी. नाव थर्ड वन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. आता आपण काय करतोय डिस्प्लेसमेंटचे एक्सप्रेशन घेतोय. त्यासाठी आपल्याजवळ व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे फी इज इक्वल टू ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. But velocity is nothing but time rate of change of displacement. Velocity formula हा आहेच, but actual velocity is equal to time rate of change of displacement म्हणजे dx by dt is equal to omega root a square minus x square. dt ला इथं मल्टिप्लाय करा, रूटला खाली घ्या. therefore 1 divided by root a square minus x square into dx. ह्या रूटला खाली आणलं, ह्याला तिथं घ्या इज इक्वल टू ओमेगा इंटू dt. हा रूट आहे त्याला खाली घेतलं, dt ला तिथं मल्टिप्लाय केलं. जसं वरती इंटिग्रेशन घेतलं होतं तसं इथं पण इंटिग्रेशन घ्यायचं. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. टेकिंग integration on both sides. Integration of
1 divided by root a square minus x square into dx is equal to integration of omega into dt. या बाजूला इंटिग्रेशन घेतलं, या बाजूला इंटिग्रेशन घेतलं. आता आपण इंटिग्रेशन काढतोय. मग इथं पहा, हा जो रूट आहे हा खरं तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. त्याचं इंटिग्रेशन येतं साइन इनवर्स एक्स बाय ए. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपला 1 डिवाइड बाय रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स बाय ए इज इक्वल टू, इथं ओमेगा कॉन्स्टंट आहे. 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे टी. ओमेगा कॉन्स्टंट 1चं इंटिग्रेशन टी म्हणजे चितालं ओमेगा टी प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट अल्फा. अल्फा काय आहे? इंटिग्रेशन कॉन्स्टंट. साइन इनवर्सला तिथे घेतोय. देअरफॉर x by a is equal to sin omega t plus alpha. Therefore x is equal to, आता हा a तिकडे मल्टिप्लाय करा, a into sin omega t plus alpha. This is an expression for displacement of particle performing SHM. काय डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपला आहे x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. आता हा जो ओमेगा t प्लस अल्फा आहे, ओमेगा t प्लस अल्फा ह्याला म्हणतात फेज ऑफ एसएचएम. फेज ऑफ एसएचएम हा जो टोटल भाग आहे त्याला म्हणतात फेज. अँड अल्फा इज कॉल्ड एज इनिशियल फेज और इपोच EPOCH. हा जो अल्फा आहे त्याला म्हणतात इनिशियल फेज और इपोच ऑफ एसएचएम. हा टोटल भाग आहे त्याला म्हणतात फेज ऑफ एसएचएम. आणि अल्फाला म्हणतात इनिशियल फेज और इपोच ऑफ एसएचएम. बघा फरक दोघांमध्ये. इथं ओमेगा टी प्लस अल्फा हा जो टोटल भाग आहे त्याला म्हणतात फेज ऑफ एसएचएम. अँड इन दिस केस अल्फा इज कॉल्ड एज इनिशियल फेज और इपोच ऑफ एसएचएम. ओके, दिस इज अबाउट लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं पहा. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काय तयार केलं, d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. त्यानंतर हेच डिफरन्शियल इक्वेशन वापरून बाय युजिंग दिस डिफरन्शियल इक्वेशन एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन. काय एक्सप्रेशन आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर x. एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी काय फॉर्म्युला आहे, ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट त्याचा फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा. इथं ओमेगा टी प्लस अल्फाला म्हणतात फेज ऑफ एसएचएम अँड अल्फा इज कॉल्ड एज इनिशियल फेज और इपोच ऑफ एसएचएम. ओके, दिस इज अबाउट linear simple harmonic motion. If suppose phase omega t plus alpha is equal to suppose theta. If theta is equal to 0, theta is equal to pi by 2, theta is equal to pi, theta is equal to 3 pi by 2. म्हणजे आपण 4 केसेस पाहतोय. If theta is equal to 0, particle starts from mean position.
if theta is equal to pi by 2, particle is at पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे समजा हा सिंपल पेंडुलम असेल, ह्याला म्हणतात त्याची मीन पोझिशन आणि ह्याला म्हणतात त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. इफ थिटा इज इक्वल टू 0, पार्टिकल is at mean position and moves towards positive extreme position. If theta is equal to pi by 2, particle is at positive extreme position and moves towards mean position. If theta is equal to pi, then particle is again at mean position and moves towards negative extreme position. If theta is equal to 3 pi by 2, particle is at negative extreme position and moves towards mean position. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, तर ह्याला म्हणतात निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, कुठं कुठं पहा, मीन पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मीन पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, मीन पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम पोझिशन, टुवर्ड्स मीन पोझिशन, मीन पोझिशन, negative extreme, then again towards mean position. Okay, in this way phase of oscillation can be explained. ठीक आहे, आता आपण काय करू, सध्या इथंच थांबूया. आपण उद्या आपण याच्यात थोडं पुढे जाऊया. ओके.